गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट. पुन्हा एकदा तुमची वनिता मिस खूप दिवसांनी तुम्हाला एक सुंदरशी स्टोरी घेऊन आलेली आहे आणि आशा करते का तुमची दिवाळी खूप सुंदर छान पद्धतीने झाली असेल आणि त्यानंतरचा आपला जो अभ्यास आहे तोही आपण तशाच छान पद्धतीने सुरू करायचा आहे. तर बाळांनो, मी जी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ती स्टोरी तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकवेन, काहीतरी तुम्हाला चांगला बोध देईन अशी मी आशा व्यक्त करते. तर स्टोरीचं नाव आहे अपना अपना काम. म्हणजेच मराठीत याचा अर्थ होतो का आपलं आपलं काम. बरोबर आहे. प्रत्येकजण जीवनामध्ये ठरवून दिलेली कामंही करत असतं. मग अशाच पद्धतीने 3 जण असतात. एक असते कोंबडी, एक असतो उंदीर आणि एक असतो पोपट. हे 3 जण एकत्र राहत असतात आणि एकत्र राहत असताना ह्या तिघांनी आपापली कामं वाटून घेतलेली असतात आणि ती वाटून घेतलेल्या कामाप्रमाणे ते त्यांची कामं रोजच्या रोज करत असतात. मग अशा पद्धतीने कोंबडी जी असते ही कोंबडी स्वयंपाक करायचं काम करत असते घरातली किंवा घरातली इतर कामं करत असते. तर उंदीर जो आहे तो बागेचं रक्षण करत असतो आणि पोपट जो आहे तो पोपट बाहेरचं जे काही सामान आहे ते आणून देण्याचं काम कोंबडीला करत असतो. अशा पद्धतीने तिघांची ठरलेली कामं जी असतात ती 3 जणं व्यवस्थितपणे पूर्ण करत असतात. त्याच पद्धतीने ही कामं करत असताना एक झाडावरती कावळा बसलेला असतो आणि हा कावळा कायम ह्या तिघांना पाहत असतो. पण त्याला ते जेलस फील होत असतो की मी माझी कामं एकटाच सगळी करतो आणि ह्यांनी आपापली कामं वाटून घेतलेली आहेत. मग तो असा विचार करतो का आपण पोपटाला थोडंसं आपल्याकडे वळवूया किंवा त्याचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करूया. म्हणून तो पोपटाला सांगतो का तुला भरपूर कामं आहेत. त्या तुलनेने उंदीर आणि कोंबडीला काहीच काम नाही आहे. तू सगळी बाहेरची कामं करतो, कोंबडी तर घरातलीच कामं करते. त्यानंतर उंदीरही फक्त तिथे बागेचं रक्षण करतो आणि बाहेरची कामं तर सगळी तुलाच करावी लागतात. आणि हे सांगितल्यानंतर पोपटलाही असंच वाटतं का खरंच आपलं काम हे ह्या दोघांच्या कामापेक्षा जास्त आहे. म्हणून तो कोंबडीकडे येतो आणि तिला म्हणतो का उद्यापासनं तुझी कामं मी करणार आणि माझी कामं तू करायची, कारण का मला खूप कामं आहेत आणि तुला कमी कामं आहे. कोंबडी तयार होती. कोंबडी मान्य करते, ठीक आहे उद्यापासनं बाहेरची कामं मी करते आणि तू घरातली कामं करायची. कोंबडी आपल्या कामाला सुरुवात करते. जी बाहेरची कामं असेल ती सगळी कामं कोंबडी पूर्ण करते. त्यानंतर पोपट ठरलेल्याप्रमाणे किचनमध्ये स्वयंपाक करायला लागतो. स्वयंपाक करत असताना त्याला ते शक्य होत नाही. कुठेतरी पातेलं पडतं, कुठेतरी तो भासतो आणि त्याला आपली चूक लक्षात येते. कोंबडी घरी आल्यावर सगळं पाहते आणि ती स्वयंपाक करायला घेते आणि सगळेजण जेवायला बसतात. जेवायला बसल्यावर पोपट म्हणतो का माझी चुकी झाली, मी तुला अशा पद्धतीने बोलायला नको होतं, कारण का प्रत्येकाची जी ठरलेली कामं आहेत ती प्रत्येकाची कामं ही त्याला योग्य पद्धतीने करता येतात आणि आपण कोणाच्याही कामाला कमी लेखायचं नाही. प्रत्येकाची कामं त्याच्या परीनेही त्याच्यासाठी अवघड असतात आणि त्यातून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं पोपट आहे त्याला मनापासून वाईट वाटतो. तो कोंबडीचे आणि उंदराची माफी मागतो आणि त्यांना सांगतो का इथून पुढे मी असं वागणार नाही. आपण ठरलेली अगोदरची जशा पद्धतीने कामं आहेत तशीच कामं पुन्हा करूया. अशा पद्धतीने बाळांनो या स्टोरीतून आपल्याला हा बोध मिळतो का प्रत्येकजण जीवनामध्ये जे काम करत आहे ते काम त्याच्यासाठी योग्य आहे आणि ते काम आपण कधीही समजू शकत नाही किंवा डिसाईड करू शकत नाही का दुसऱ्याचं काम आपल्या कामापेक्षा हलकं आहे. प्रत्येकाचं काम अवघड असतं आणि त्यातून तो छान पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून आपली कामं फार अवघड आहे किंवा आपण जे करतो फार श्रेष्ठ आहे असं न मानता प्रत्येकाच्या कामाची कदर केली पाहिजे. आशा करते बाळांनो तुम्हाला या स्टोरीतनं नक्कीच काहीतरी बोध मिळाला असेल आणि पुन्हा भेटूया एक नवीन स्टोरीच्या वेळेस. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरात राहा, सेफ राहा. थँक्यू स्टुडंट.